वणी तालुक्यातील जुगात आणि आपटी परिसरात वर्धा नदीकिनारी अत्यंत दुर्मिळ जीवाश्मांचा मोठा शोध लागला आहे. प्राध्यापक सुरेश चोपणे यांच्या संशोधनातून हत्ती, बायसन, हरिण, रानडुक्कर यांच्यासारख्या प्राण्यांचे जीवाश्म तसेच मानवी हाडांचे अवशेष आणि पाषाणयुगीन अवजारे आढळली आहेत. ही जीवाश्मे सुमारे 20,000 वर्षांपूर्वीच्या प्लेइस्टोसीन काळातील असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या शोधामुळे त्या काळात मानव आणि वन्यजीव यांचा जवळचा संबंध होता व मानव शिकार करत होता याचे संकेत मिळत आहेत. हिमयुगानंतर आलेल्या महापुरामुळे हे प्राणी वाहून जाऊन गाळाखाली गाडले गेले. कालांतराने त्यांचे जीवाश्मात रूपांतर झाले असेही संशोधनातून स्पष्ट झाले. वनी परिसर हा भूशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा घटक ठरत असून 200 कोटी वर्षांपासून ते अलीकडील 20,000 वर्षांपर्यंतचे विविध जीवाश्म सापडत आहेत. दुर्मिळ वारशाच्या जतनासाठी शासकीय संग्रहालय उभारण्याची मागणी प्राध्यापक चोपणे यांनी केली आहे. विशेष म्हणजे की ज्या ठिकाणी आपण 20,000 वर्षापूर्वी इथे बायसन, म्हैस, इथले वाघ, इथले हरणं, इथले डुकरं यांचे काही फॉसिल सापडलेले आहे मला मागच्या काही 1.5-2 वर्षापासून. परंतु दुसरं वैशिष्ट्य असं की या स्थळामध्ये मला पाषाणयुगीन अवजारं पण सापडली. आज आत्ता पण हे जे पाहतोय आत्ता इथे सापडलेलं आहे. माझ्याकडे 10-20 पुन्हा आहेत, घरीच आहेत आणि अशाच ठिकाणी सापडलेले आहेत. याचं वैशिष्ट्य असं की त्याच काळामध्ये त्याच वेळेमध्ये पाषाण युगातील लोक जे सुद्धा इथे राहायचे आणि हे राहून इथे त्या प्राण्यांना पण मारायचे आणि त्यांना पण खायचे, त्यांची शिकार करायचे. याचं हे उत्तम उदाहरण आहे की एकाच ठिकाणी पाषाण युगातले अवजारं पण आढळतं, याच ठिकाणी फॉसिल्स त्यांचे पण आढळतं. म्हणजे 20-25 हजार वर्षाचा हा काळ आहे की ज्यामध्ये आता हे पहा, हे इथे अतिशय जुनं आहे. ॲक्च्युली हे 150 कोटी वर्षाचं हा दगड आहे इथे आणि रूपांतरित खडक आहे आणि या खडकाला त्यांनी पहा इथे असं क्रॅक केलेलं आहे आणि याचं रूपांतर इथे अवजारामध्ये बनवलेलं आहे आणि याच अवजारापासून त्यांना प्राण्यांना मारायचं आणि त्यांना खायचं, म्हणजे शिकार करायची. तर अशा प्रकारे पाषाण युगामध्ये आणि या प्राण्यांचं दोघांचं जो समेळ होता त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे पाषाण युगातलं हे जे अवजार आहे ते अवजार आहे.